धुरीणत्व ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केली होती. द कन्सेप्ट ऑफ हेजिमनी वॉज डेव्हलप बाय. तर ही कन्सेप्ट कोणी दिली आहे? ते म्हणजे अँटोनिया ग्राम्सी यांनी ही कन्सेप्ट दिली आहे. ग्राम्सीची हेजिमनी म्हणजेच केवळ जोर जबरदस्ती नव्हे तर संमती मिळवून सत्ता टिकवणे. सत्ताधारी गटाने हिंसा किंवा आर्थिक नियंत्रणे आपली सत्ता टिकवली पाहिजे का? तर नाही. तर शैक्षणिक संस्था, मीडिया, धर्म व सांस्कृतिक व्यवहार याद्वारे लोकांची संमती मिळवून सत्ता टिकवली पाहिजे. म्हणून ग्राम्सीचा विचार सांस्कृतिक सामाजिक नियंत्रणावर भर देतो. काय? तर सांस्कृतिक आणि सामाजिक नियंत्रणावर काय देतो? भर देतो. सत्ताधारी वर्ग शिक्षण, मीडिया, धर्म, कला यांद्वारे विचारसरणीचे नियंत्रण ठेवतो. काय होतो? या सगळ्यांवरून काय करतात ते? विचारांवर नियंत्रण ठेवतात. विचारसरणीवर नियंत्रण ठेवतात. बदलासाठी आर्थिक नाही तर सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष गरजेचा आहे. ते काय म्हणतात? तर जर का आपल्याला बदल घडवायचा असेल तर आर्थिक नाही तर सांस्कृतिक व वैचारिक संघर्ष काय गरजेचा आहे. याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे वॉर ऑफ पोझिशन. म्हणजेच आपण हेजिमनी धुरीणत्व या संकल्पनेमध्ये काय शिकलो? तर सत्ताधारी पक्षांनी हिंसा किंवा आर्थिक नियंत्रणाने सत्ता टिकवली पाहिजे का? नाही. तर त्यांनी काय केलं पाहिजे? सांस्कृतिक आणि वैचारिक गोष्टींनी लोकांची संमती मिळवून काय केलं पाहिजे? सत्ता टिकवली पाहिजे, ना की जोर जबरदस्तीने टिकवली पाहिजे.